24 फेब्रुवारी 2025 अलीबाबा आणि 40शीतले चोर हा मराठी सिनेमा पाहिला. तसा एंटरटेनिंग आहे, टाइमपास, पण कदाचित हा प्लॉट बऱ्याच जणांना माहीत असेल. 3 कपल्स असतात आणि एक बॅचलर असतो आणि सगळे ते मित्र असतात. नेहमी वीकेंडला किंवा मंथमध्ये एखादा दिवस भेटून कुठेही फार्म हाऊस किंवा बाहेर कुठेतरी मजा करायचं, एक दिवस घालवायचा वगैरे असे करत असतात. तर असेच ते एकदा जमलेले असतात आणि अचानक लाईट जातात आणि किसचा आवाज येतो आणि त्याच्या पाठोपाठ एक थप्पडचा आवाज येतो. थोड्या वेळ शांतता आणि मग सगळेच परत आपापल्या घरी परततात आणि मग त्यांच्यामध्ये डिस्कशन सुरू होते प्रत्येकाच्या कपलमध्ये की कोणाचं काय आहे, कोणाची चूक आहे, कोणी हे केलं असेल किंवा म्हणजे तू तर नाही केलं ना, तू तर नाही केलं, म्हणजे असं एकमेकांवर थोडीशी शंका वगैरे घेऊन. आणि तेवढ्यात त्यांच्या मोबाईलवर मेसेज येतो की ज्यांनी कोणी हे केलं असेल त्यांनी प्रामाणिकपणे कबूल करावं, कोणीही त्याला हे करणार नाही, म्हणजे अदरवाईज घेणार नाही. किंवा कोणी जर पाहिलं असेल किंवा कोणाला माहीत असेल की कोणी किस केला आणि कोणी मार खाल्ला तर त्यांनी आपलं नाव न उघड करता टाकावं. तर आता 8 दिवसांचा अवधी देतोय आणि 8 दिवसानंतर मग मीच सांगेन की नक्की काय झालं होतं ते. असं करून सगळ्यांना म्हणजे ते तो मेसेज पेचात टाकतो. आता प्रत्येकालाच प्रश्न पडतो काय काय, मग सगळेच एकमेकांना भेटणं आणि हे ते, त्यात एकेका कपलचं एकेकाशी थोडंसं जरा जास्त रिलेशन चांगलं असतं. कोणाला दुसरीचा नवरा पण थोडासा आवडत असतो जास्त, असं फ्रिक्वेंटली भेटणं वगैरे. आता याच्यातही सगळे काम करणारे सगळे चांगले. सुबोध भावे आणि त्याची बायको मधुरा दाखवली, सॉरी आपली सुबोध भावे आणि श्रुती मराठे दाखवली बायको. आणि हा एकटा उमेश कामत सडाफटिंग दाखवलाय. नंतर मुक्ता बर्वे आणि अतुल परचुरे हे दोघं हजबंड वाईफ दाखवलेत. अतुल परचुरे डॉक्टर असतो आणि हा सुबोध भावे IT फील्ड मधला असतो. आणि हा आनंद इंगळे आणि त्याची बायको जी दाखवली ती म्हणजे हा फिजिक्सचा प्रोफेसर दाखवलाय. तर प्रत्येकालाच म्हणजे एकमेकांचं काय बाबा तू असाच का करतो, तू तशीच का करते, ती अशी का वागते, ही याला सारखं का भेटते, म्हणजे किंवा या दोघांचा अफेअर आहे, एक कोणीतरी कधीतरी असंच गमतीत किस केलेला फोटो आहे यांचं लफडच आहे, हा उमेश कामत एकटा सडाफटिंग आहे, तोच सगळ्या बायकांबरोबर फिरतो वगैरे वगैरे, म्हणजे असे त्यांचं सुरू होते 8 दिवसात. आणि काही ना काही ब्लॉग्स, कोणी कोणाला किती वेळा फोन केलेत, कोणाचं किती वेळा बोललो होते, सगळे प्रकार असे म्हणजे डिस्टर्बिंग सगळ्या याच्यात सुरू होतं. आणि मग 8वा दिवस उजाडतो. मग त्या दिवशी अतुल परचुरे नाही, म्हणजे त्यांनी कोणी लिहिलं असतं ते सगळं ते पण माहीत नसतं. तर मग अतुल परचुरे म्हणतो हो मीच हे सगळं म्हणजे लिहिलं होतं आणि 8 दिवसांनी आपण भेटू असं सांगितलं होतं. तर तुम्हाला आधी म्हणे मी एक किस्सा सांगतो. म्हणे आपल्याला, आता मी डॉक्टर आहे, म्हणजे असं अतुल परचुरे म्हणतो, मी डॉक्टर आहे. आम्हाला आमच्या शिक्षकांनी शिकवताना नेहमी ते एक गोष्ट सांगायची, म्हणजे प्रत्येकालाच. तर आपल्या सगळ्या अवयव असतात, त्यांचं आपल्याला स्कॅनिंग करता येतं, MRI करता येतं, सगळ्या गोष्टी आपल्याला काय चाललंय त्यांचं किंवा कुठे बिघडलंय कळतं. ब्रेनचं पण कळतं, पण ब्रेन काय विचार करतोय, आपलं मन काय विचार करतोय, डोक्यात काय चाललंय हे कोणीच कधी सांगू शकत नाही. आणि म्हणून मला हे जाणून घ्यावं असं वाटलं, मजा करावीशी वाटली थोडीशी. अगदीच जे आपलं आयुष्य हे चाललंय साधं, त्याच्यात थोडंसं खळबळी निर्माण करावी असं मला वाटलं, म्हणून मी हे केलं. कारण आमचे प्रोफेसर सांगायचे
नेहमी एक गोष्ट की ट्रेन चालली असते आणि ट्रेनमधले पॅसेंजर असे बसले असतात त्या याच्यामध्ये, कपल्स असतात काही काही असे, आणि अचानक बोगद्यामधनं ट्रेन जाते आणि तिथे किसचा आवाज येतो आणि थप्पडचा आवाज येतो. हे आल्यावर म्हणजे बाहेर आल्यावर सगळेच एकमेकांकडे बघत असतात की बा कोणी कोणाला मारलं किंवा कोणी काय केलं, किंवा अरे मी तर काहीच केलं नाही तरी मी थप्पड खाल्ली, किंवा असं म्हणजे प्रत्येकाचे रिॲक्शन्स असतात. तर त्या दिवशी म्हणजे जेव्हा आपलं ठरलं की आपण जाणार आहे फार्म हाऊसमध्ये, तर तेव्हा माझ्याकडे इंटिमेशन आलं एक की बा 7च्या सुमारास थोड्या वेळाकरता, एक 5 मिनिटाकरता किंवा 10 मिनिटाकरता लाईट जाणार आहेत. मग त्याच वेळेस माझ्या डोक्यात म्हणे ही आयडिया आली. तर मीच म्हणे हातावर चुंबनाचा आवाज काढला आणि टाळी वाजवली. आणि त्याच्यानंतर मला हे बघायचं होतं की प्रत्येक जण काय रिॲक्ट करते किंवा कसं रिॲक्ट करतं. आणि त्याच्यातनंच म्हणे ही सगळी अशी मजा झाली. तर म्हणे प्लीज म्हणे जर कोणाला त्रास झाला असेल तर सॉरी, पण म्हणे मला जाणून घ्यायचं होतं. त्याच्या मागे काहीही असा कोणाचं काही आहे किंवा कोणाचं काही असू शकतं असं बिलकुल त्याच्यामध्ये नव्हतं. जस्ट एक मजा म्हणून. तर म्हणे आता सगळं ते विसरून जा आणि आपण पुन्हा आता या सॅटर्डेला आपण पुन्हा एकत्र येऊ आणि मजा करू. असं करून तो तिथे एंड करतो आणि दाखवलं की परत हे लोक गेले आहेत. पण प्रत्येकाचं तेच एकमेकांकडे बघण्याची नजर थोडीशी बदललेली असते. कोणी कोणाशी जरा जास्त बोलायला लागलं की लगेच ह्याचं ह्याच्याबरोबर काही आहे का त्याचं ते, पण ते लगेच परत मनाला असं असं झटकून दुसरीकडे लक्ष वेधतात. छान आहे, पण एकदा म्हणजे बघण्यासारखा सगळा आवडला मला.